नमस्कार, मी निकिता. चला तर मग आज आपण बनवूया तुरीच्या घुगऱ्या किंवा तुम्ही याला तुरीची उसळ देखील म्हणू शकतात. ही उसळ तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अशीच खाऊ शकतात. चला तर मग आता तुरीच्या घुगऱ्या कशा बनवायच्या याची पद्धत आपण बघून घेऊयात. घुगऱ्या बनवण्यासाठी आपल्याला तुरी ही रात्रीच कोमट पाण्यामध्ये छान अशी भिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली तुरी छान अशी फुगलेली आहे. तुरी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. आता आपल्याला गॅस चालू करून ती कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. साधारणतः 2 वाटी इथं तुरी घेतलेली होती. 2 वाटीसाठी मी 2.5 ग्लास पाणी घेत आहे. पाण्याचं प्रमाण आपल्याला तुरी शिजवताना थोडं जास्त घ्यायचं आहे. तेच पाणी आपण भाजीमध्ये नंतर यूज करू शकतो, ते फेकायचं नाही. आता 2.5 ग्लास मी इथं पाणी घेतलेलं आहे. तुरी शिजवताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, त्यामुळे तुरींना छान अशी चव येते. आणि थोडासा आता आपण त्यामध्ये सोडा देखील टाकत आहे, यामुळे तुरी छान आपली मऊसूत शिजून जाते आणि छान अशी ढवळून घ्यायची आहे. पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला कुकरचं लगेच झाकण लावायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपली तुरी छान अशी शिजून जाते. तुरी आपल्याला इथं जास्त शिजवायची नाही. तुम्ही बघू शकता आपली तुरी छान अशी शिजलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला तुरी शिजवून घ्यायची आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी मोहरी टाकत आहे. तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी आता जिरा टाकत आहे. जिरा टाकल्यानंतर आपल्याला मी ठेचून घेतलेला लसूण होता तो टाकून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले होते ते टाकायचं आहे. कांद्यांचं प्रमाण आपल्याला ह्या भाजीमध्ये थोडं जास्त घ्यायचं आहे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आता आपल्याला कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहे.